पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। तुम्ही पाहताय खासदार चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आणि आजच्या रजनीमधील आणखी एक सामना आपल्याला पाहायला मिळतोय। भरोडी संघ आणि एका बाजूला नक्षत्र चौधरपाडा या सेल संपले हॅलो चेक माइक चेक। तर विवेक डोंगरे आपण यायचे आपल्याला झेलसाठी पारितोषिक प्रदीप तांगडी यांच्या माध्यमातून ते मामा आहेत आणि त्यांनी तुम्हाला पारितोषिक दिले झेलसाठी 200 रुपयाचं आपण यायचं आणि ते स्वीकारायचं आहे। नक्षत्र चौधरपाडा आणि अप्पा 11 भरोडी या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय। टॉस जिंकला भरोडी संघानं आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि नक्षत्र चौधरपाडा या टीमला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय। सर्वांचं हार्दिक स्वागत। एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच खासदार चषक 2025 चा हा तुम्ही दैदिप्यमान हा क्रीडा सोहळा तुम्ही पाहता। विवेक डोंगरे आपण यायचा व्यासपीठावरती आणि आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे। मी विनंती करतोय की आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे। विवेक डोंगरेला काय जबरदस्त झेल त्याच्या माध्यमातून आणि प्रदीपजी तांगडे यांच्या माध्यमातून हे 200 रुपयाचं पारितोषिक विवेक डोंगरे अगदी त्याचे भाचे आहेत आणि त्याला या ठिकाणी वितरित केले जाते आहे 200 रुपयाचं पारितोषिक। गावदेवी भरोडी या नावाने भरोडी संघ आज खेळतोय। आपणचा अधिकृत विचार करती सामन्याला होते सुरुवात आणि मोसम पाटील यांनी मात्र हा संघ पुरस्कृत केला। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं धीरज आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय आणि फलंदाज एका बाजूला जर पाहिलं तर महेंद्र आणि एका बाजूला विकी या दोन फलंदाजांना तुम्ही पाहता। आजच्या रजनीमधील जीसी अंतर्गत दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल हो खोलवा टप्प्याचा चेंडू होता, पिन पॉइंट यॉर्कर अगदी खोलात हा चेंडू टाकला होता। खेळण्याचा जरूर प्रयत्न इथे महेंद्रने केला आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय। पहिला चेंडू टाकत असताना वेगवान चेंडू तुम्ही पाहताय धीरजच्या माध्यमातून। संघाचा कॅप्टन आहे धीरज आणि षटक क्रमांक पहिला तो हाताळतोय आणि त्याच्या माध्यमातून चांगली सुरुवात पाहायला मिळाली। पुन्हा एकदा हो यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह, आणखीन एक चेंडू डॉट येतोय। काय गोलंदाजी करतायत। या अगोदरचा चेंडू हलकासा ऑप्शनच्या बाहेर होता, यावेळेस पाहिला तर बरोबर यष्टांवरती हा चेंडू आणि तिथून डिफेन्स करण्याचा प्रयत्न फलंदाज महेंद्रने केला आणि आणखीन एक चेंडू डॉट आलाय। चांगली सुरुवात या मॅचमध्ये गावदेवी भरोडी या संघाची पाहायला मिळते, कारण सुरुवातीच्या दोन चेंडूवरती फलंदाजांना शांत ठेवलाय। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत धीरज। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक मिडऑफच्या डोक्यावरून खेळले, गॅप मध्ये चेंडू चाललाय, फिल्डर आहे तिथे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय। फलंदाज महेंद्रच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय चौकार। फलंदाज महेंद्रच्या बॅट मधून या मॅच मध्ये हा फटका आलाय। चांगला स्ट्रोक आलाय, अगदी इनफिल्डला खेळत असताना हा फटका सजवलाय सरळ 4 धावांसाठी। पुन्हा एकदा गोलंदाज धीरज ओव्हर द विकेट हो यावेळेस देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग, सिंगल मिळेल या चेंडूवरती। फटका सुंदर होता परंतु लॉंग ऑनचा फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय, सिंगल मिळते या चेंडूवरती आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती। राहुल भोईर या खेळाडूला प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक अजय तांगडे यांच्या माध्यमातून। इथे जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज महेंद्रने केला। सुरुवातीला 2 चेंडू डॉट आणि तदनंतर चांगले 2 फटके त्याच्या बॅटमधून आलेत। विकी पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज या मॅचमध्ये। यावेळेस आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड फटका मिड विकेटला टर्न केला, डीप मध्ये फिल्डर आहे तिथे, फक्त सिंगलच मिळते। खूप चांगला बॅट स्विंग पाहायला मिळाला विकीचा परंतु फिल्डर होते, सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती। आता बंद झाला
यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळाला, डॉट चेंडू आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. काय जबरदस्त षटक राहिलं. धीरज संघाचा कॅप्टन होता आणि पहिल्या षटकामध्ये त्याने इम्प्रेस केलं. जरूर त्याच्या षटकामध्ये चौकार आला, परंतु तदनंतर त्यांनी चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये केली. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे खर्च केलेले गोलंदाजांना, परंतु येणारे 2 षटकं त्यांना 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये ॲड करावा लागेल. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खाडी विकिशट मात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आज या स्पर्धेची तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला क्रिकेटचा सामना रंगला. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती जोपासली जाते आणि क्रिकेटमध्ये एकात्मता देखील दाखवली जाते. या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, त्यांनाच क्रिकेट बनतात आणि अगदी तोच क्रिकेटचा खेळ या मैदानावरती रंगला. आजच्या रजनीतील सामने देखील चांगले पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेस देखील आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये डीपमध्ये फिल्डर, सिंगल मिळते फलंदाजाला. चांगली फिल्डिंग आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली 7 या आकड्यावरती. 7 धावा फलकावरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा. या षटकामध्ये आर्यन चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. युवा गोलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी प्रभावित केलं. चांगला चेंडू होता त्याचा. पुन्हा एकदा हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय नक्षत्र चौधरपाडा या टीमला. तर नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु तितकाच वेगवान हा चेंडू पाहायला मिळाला महेंद्रच्या बॅटमधून. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये लाजवाब झेल त्यांनी कंप्लीट केलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त चेंडू आणि तदनंतर समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना वाह काय जबरदस्त कॅच या मॅचमध्ये आर्यनच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. पहिला धक्का या मॅचमध्ये बसलाय टीम नक्षत्र 11 चौधरपाडा या टीमला. नवीन फलंदाज आदित्य मैदानावरती दाखल होतोय. खरं तर या मॅचमध्ये गावदेवी भरोडी संघाची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं धीरजनं. संघाचा कॅप्टन होता, अगदी कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट. पहिलं षटक त्यांनी हाताळलं आणि त्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या आणि या षटकामध्ये आर्यन चांगली गोलंदाजी करतायत. एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केली. तर इथे जर पाहिलं तर आणखीन एक चेंडू डॉट येतोय. मागील 2 चेंडूवरती शांत ठेवले फलंदाजांना. नवीन फलंदाज आदित्य मैदानावरती दाखल झालेत, परंतु पहिला चेंडू खेळत असताना त्यांच्या विरोधात देखील डॉट चेंडू या मॅचमध्ये टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. युवा गोलंदाज आहे आणि अफलातून गोलंदाजी त्याची राहिली आहे. रनवेमध्ये थोडासा अडथळा. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये आर्यनला तुम्ही पाहताय. एक चांगल्या धाटणीचा तो देखील गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती कॅप्टननं विश्वास दाखवला या षटकामध्ये. ओव्हर द विकेट यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. लेग ब्रेक होता, परंतु इथे फटका फसलाय आर्यनचा. यष्टीरक्षकाने हा झेल टिपलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज बाद. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते आदित्य यावेळेस पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी पाहिलं आर्यनच्या माध्यमातून आणि ते फलंदाज बाद झालेत आदित्य. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता कमी गतीनं हा चेंडू टाकला होता. बॅकफुटला गेले आणि तिथून पूल करण्याचा प्रयत्न आदित्यने केला आणि तदनंतर पाहिलं तर टॉप पेज लागत असताना यष्टांच्या मागे एक चांगला झेल कंप्लीट केला या मॅचमध्ये आणि आणखीन एक धक्का बसत असताना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नक्षत्र चौधरपाडा या टीमला.
प्रिन्स मूवीचे सर्वे सर्वा आदरणीय सन्माननीय रवीजी कोळवी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अर्थातच प्रिन्स मूवी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही क्रीडा स्पर्धा यूट्यूब वाहिनीवरती पाहू शकता. नवीन फलंदाज मैदानावरती अजय दाखल झालेत, परंतु आर्यनचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी ते करतायत या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतो. यष्टरक्षक मिस्टेक करतात. आणखीन एक चेंडू येते डॉट. वा, काय गोलंदाजी करतायत आर्यन या षटकामध्ये. इम्प्रेस करतात. युवा गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांची भंबेरी उडवली आहे या षटकामध्ये, कारण मोठे फटके खेळू देत नाही आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. यावेळेस पाहिलं तर त्रिफलाचित यू मिस आय विल डेफिनेटली यष्टा उद्ध्वस्त. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी आर्यनने या षटकामध्ये केली आहे. जबरदस्त गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. सातत्याने विकेट घेतल्या आणि दबाव टाकलाय नक्षत्र चौधरपाडा या संघावरती. आर्यननं भरपूर जास्त इम्प्रेस केलं, कारण युवा गोलंदाज होता आणि त्याच्यावरती कॅप्टननं विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी करत असताना आणखीन एक धक्का त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजून एक विकेट त्यांनी प्राप्त केली या मॅचमध्ये. फलंदाज बाद झालेत. अजय देखील बाद झालेत. महेंद्र बाद झालेत. आदित्य बाद झालेत. नवीन फलंदाज पंकज मैदानावरती दाखल होतो या मॅचमध्ये. या षटकामध्ये जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली आर्यननं. आणि रविकांत देवळीकर यांच्या माध्यमातून आर्यनला या षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. काय जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. एक धाव त्याने खर्च केली आणि 3 विकेट घेतले आर्यननं आपल्या षटकामध्ये. गुणलेखक राहुल तांगडी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना, कारण एक धाव त्यांनी खर्च केली आणि 3 विकेट त्या षटकामध्ये घेतल्या. आणि रविकांत देवळीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आर्यनला त्या षटकासाठी. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पाहिलं तर बॅकफूट पंच. कव्हर क्षेत्रामध्ये खेळले. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. चांगली फिल्डिंग आणि ते 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज पंकज. या 2 धावा पंकजच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत या मॅचमध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिला, कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि या मॅचमध्ये गोलंदाजांनी डोकं वरती केलंय असंच म्हणावं लागेल. कारण कॅप्टनने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना पहिल्या षटकामध्ये, धीरजनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि तिथून नक्षत्र चौधरपाडा या संघावरती दबाव निर्माण झाला आणि आर्यनची लाजवाब गोलंदाजी राहिली. षटक क्रमांक 2 टाकत असताना त्या षटकामध्ये केवळ त्याने 1 धाव खर्च केली आणि 3 विकेट प्राप्त केल्या. लाजवाब गोलंदाजी राहिली, परंतु अनिकेत देखील इम्प्रेस करतो या षटकामध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस पहिला बॅटची एज अँड टेकन अनदर गॉन. अजून एक विकेट. समय साधणारी गोलंदाजी पाहायला मिळते, कारण वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकत असतात. वैविध्यपूर्ण विविधता गोलंदाजामध्ये पाहायला मिळाली या मॅचमध्ये. गावदेवी भरोडीसाठी लाजवाब गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानावरती तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतो विकेश. नव्यानच मैदानावरती तो देखील दाखल झालाय. ओ विकेशच्या बॅटमधून मोठा फटका. त्याचा फटका देखील फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. इथे कॅच ड्रॉप. ओहो, कॅच ड्रॉप पाहायला मिळतोय. इथे झेल सुटला आणि 2 धावा मिळतील विकेशला या चेंडूवरती.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. 11 धावा संधी निर्माण करून दिली होती अनिकेतनं. खरं तर हा फटका विकेटचा फसला होता. लॉंगॉनचा फिल्डर पुढे आले होते, चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु अखेर त्यांच्या माध्यमातून झेल सुटला आणि आणखीन 2 धावा या मॅचमध्ये नक्षत्र चौधरपाडा या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. सुरुवातीला फलंदाज लवकर बाद झाले, परंतु इथून भागीदारी करावी लागेल. सिंगल, डबल्स आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठा फटका देखील या मॅचमध्ये निरंतर आणि सातत्याने फलंदाजांना खेळावे लागतील. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस चेंडूला फोर्स केलाय. सुरेख फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार. अरे विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अखूर टप्प्यात चेंडू होता, बॅकफुटला गेले आणि खेचून मारला हा बॉल आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी षटकार. एक चांगला फटका आलाय फलंदाज विकेटच्या बॅटमधून या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता. इथून गिअर चेंज करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, हवाई हल्ले करावे लागतील, एअर स्ट्राईक करावा लागेल. आणि पहिला हवाई हल्ला या मॅचमध्ये विकेशने केलाय. अनिकेतच्या विरोधात चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा अनिकेत. हो, यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कमी गतीने चेंडू टाकलाय, गतीमध्ये बीट केलाय फलंदाजाला. इथे चेंडू आलाय डॉट. अगदी चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न विकेश करतोय. जणू काही दानपट्टा तो फिरवतोय की काय. वेगामध्ये बॅट फिरवली होती आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळाला अनिकेतच्या माध्यमातून. या षटकामध्ये धावा येत आहेत. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त 7 धावा, परंतु अनिकेतनं या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. मोमेंटम क्रिएट झाला नक्षत्र चौधरपाडा या टीमसाठी. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील बॅटची एज अँड गॉन. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. अरे विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंग. भन्नाट वेगानं अनिकेतनं हा चेंडू टाकलाय, परंतु इथे जर पाहिलं ना तर आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न विकेशने केलाय आणि बॅटची एज आणि यष्टांच्या मागे चांगला झेल कंप्लीट करत असताना 5वा धक्का या मॅचमध्ये बसतोय टीम नक्षत्र चौधरपाडा या टीमला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना विशालला तुम्ही पाहताय, परंतु एका बाजूला फलंदाज आपल्याला मैदानावरती पंकज पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून 2 धावा. 3 षटकांचे इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. गुणलेखकाच्या माध्यमातून थोडीशी चुकी होते, क्षमस्व, कारण पंकज एक देखील चेंडू खेळलेला नाही आहे आणि तो आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती येतो या मॅचमध्ये. इथून जर पाहिलं तर त्याला या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती कुमार. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका पंकजच्या बॅटमधून. फिल्डर आहे तिथे, परंतु त्याला भेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय. पंकजच्या बॅटमधून येतोय तडाखा, येतोय षटकार. संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. पंकजच्या बॅटमधून धावसंख्येला 9 संजीवनी देणारा हा षटकार आलाय. खरं तर या फटक्याची गरज होती आणि तोच फटका पंकजच्या बॅटमधून आलाय. येणाऱ्या 5 चेंडूवरती देखील त्याला मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज कुमार बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात षटकार ठोकलाय. थोडासा दबाव असेल. यावेळेस देखील खोलात टाकलाय. डिग आउट करत असताना चेंडूला मिड विकेटला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, थोडीशी फॉर्मलिंग बॅकअप चांगला आहे, परंतु तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कुमारनं आतापर्यंत या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात. येणारे 4 चेंडू देखील त्याला चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील. हो, स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन. वा, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. तुमच्याकडे व्हेरिएशन असायला हवं आणि अगदी गोलंदाजीमध्ये बदल करत असताना कमी गतीने लोअर फुलटॉचा चेंडू होता आणि खरं तर खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर केला होता फलंदाज
पंकज न परंतु अपयशी ठरले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. कुमार ओव्हर द विकेट. यावेळेस देखील लोअर फुलटा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली झेल घेण्याचा प्रयत्न. इथे झेल टिपलाय. पंकज निघालेत परतीच्या प्रवासाला. अजून एक धक्का. फलंदाज बाद. या क्रीडा स्पर्धेमध्ये परंतु कुमारच्या माध्यमातून जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना चांगलं कमबॅक पाहायला मिळतं. कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्याने 8 धावा या मॅचमध्ये खर्च केल्या. परंतु पंकजला देखील बाद केले. या मॅचमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. नक्षत्र चौदरपाडा संघ बॅटिंग करतोय आणि खरं तर इथून 2 मोठे फटके फलंदाजांना खेळावेच लागतील. करण मैदानावरती दाखल होतोय आणि करणच्या विरोधात हा चेंडू टाकलाय. पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. पुन्हा एकदा फिल्डर डाऊन द बॉल. सलगचा दुसरा धक्का या षटकामध्ये तुम्ही पाहताय. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद होतोय. फलंदाज करण. आणि या कलेला जर तुम्हाला मोठं करायचं असेल ना तर तुमच्याकडे कौशल्य असायला हवं. आणि खरं तर आपल्या गोलंदाजीमध्ये तो नैपुण्य दाखवतोय. कौशल्य दाखवते. कुमार चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि इम्प्रेस देखील करतोय. अफलातून गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये आणखीन एक धक्का बसलाय. दरम्यान व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर गवळी सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील खूप खूप स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचा आवाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही ऐकणार आहात. पुन्हा एकदा गोलंदाज कुमार बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पाहिला तर आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. मिड विकेटला टर्न केलाय. फिल्डर येतात पुढे. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल आहे. सक्सेसफुल. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा केल्यात त्या 27 धावा आणि 28 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. गावदेवी भरोडी अर्थातच मोसम पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ चांगली कामगिरी केली आणि ते स्वतः देखील खुश असतील. कारण गोलंदाजांची अप्रतिम गोलंदाजी राहिली. कौतुक करावं लागेल धीरजचं. स्वतः कॅप्टन होता आणि कॅप्टननं सुरुवात केली आणि त्याची सुरुवात देखील दर्जेदार राहिली या मॅचमध्ये. आणि अवघ्या 27 धावांवरती नक्षत्र चौदरपाडा या संघाला रोखलाय आणि 28 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी भरोडी या टीमला. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 बलाढ्य संघ. एका बाजूला सोनूआई वडूनवगर आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग गोरसई अ या 2 संघामध्ये सामना होणार आहे. आणि दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती करतोय आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक डॉक्टर गवळी सर टॉस बॉक्समध्ये असतील. दोन्ही संघाचे कॅप्टन या. सोनूआई वडूनवगर आणि सोनूआई वडूनवगर संघाचा कॅप्टन आलेला आहे. जय बजरंग गोरसई अ संघाचा कॅप्टन आपण देखील यायचं आहे. या ठिकाणी घनश्याम आलेला आहे सोनूआई वडूनवगर संघाचा कॅप्टन. तर जय बजरंग गोरसई अ संघाचा कॅप्टन आपण देखील यायचं टॉस करण्यासाठी. या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर 28 धावांचं टार्गेट गावदेवी भरोडी या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं. इथून देखील जर पाहिलं तर नक्षत्र चौदरपाडा संघ फाईट करू शकतो आणि त्यासाठी त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीच्या षटकामध्ये जर पाहिलं तर विकेट घ्याव्या लागतील. दबाव निर्माण करावा लागेल आणि इथून जर पाहिलं ना तर चांगला खेळ त्यांना मैदानावरती दाखवावा लागेल या मॅचमध्ये. परंतु एका बाजूला गावदेवी भरोडी संघ काय जबरदस्त कामगिरी करतायत. युवा खेळाडूंना या संघामध्ये स्थान दिलंय आणि त्यांच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाजी. मी आर्यनचं कौतुक करेन कारण षटक क्रमांकात दुसरं टाकत असताना त्यांनी आपल्या षटकामध्ये अवघ्या 1च धाव खर्च केली आणि 3 महत्त्वाचे विकेट प्राप्त केल्या आणि मॅचमध्ये मोमेंटम क्रिएट केला. खरं तर दबाव टाकला नक्षत्र चौदरपाडा या टीमवरती. तर नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील आमचे मार्गदर्शक डॉक्टर गवळी सर.
खूप खूप धन्यवाद निशांत पाटील आणि खूप खूप धन्यवाद सिद्दीकजी भाबे. गावदी बरोडी संघासमोर एक माफक लक्ष्य आहे. 28 धावांचं लक्ष्य आहे. इट्स अ लो स्कोरिंग मॅच. मित्रांनो, आपण पाहतात खासदार चषक 2025 भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. खासदार चषक 2025 अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान खार्डी, त्याचबरोबर स्वराज्य ग्रुप खार्डी आणि वन मॅन शो विकी शेठ म्हात्रे यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेली स्पर्धा. सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वार्म वेलकम टू एव्हरीबडी. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. यष्टी रक्षक अगदी यष्टीपासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवा, मिड ऑफ, एक मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केले, त्यामध्ये स्ट्रेट लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर अर्थात डीप मिड विकेट. सलामी जोडी खेळपट्टीवर विजय आणि नॉन स्ट्रायकर यांना धीरज आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आदित्य. माफक लक्ष आहे, लो स्कोरिंग मॅच. आस्किंग रन रेट जर आपण बघितलं 7 धावांचं आहे आणि जेव्हा आवश्यक धावगती अंडर 10 पेक्षा कमी असते ना, तेव्हा एक लो स्कोरिंग मॅच संबोधली जाते आणि या ठिकाणी 28 धावा आहेत. याला कट केलेला आहे पण मात्र प्लेसमेंट बरोबर नव्हतं. शॉर्ट पॉइंटला फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. शुभारंभ होतोय. आदित्य पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म. हा चेंडू मात्र थोडा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. उजव्या यष्टीला थोडासा बाहेरचा चेंडू होता. सुदैव म्हणता येईल बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, अन्यथा कदाचित हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसावू शकला असता. संपर्क झाल्यानंतर सुद्धा ज्या अंदाजाने फटका खेळला होता, फुटवर्क बघायला मिळालेलं नव्हतं. जागेवरनं फक्त चेंडूला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आदित्य राईट आर्म. यावर मात्र पॉईंटच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू जाते डीप पॉईंट सीमारेषेकडे. चेंडू अडवण्यात यश आलेला आहे परंतु तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. थम्पिंग पंच बघायला मिळाला पॉईंटच्या वरून. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मानता येईल. 2 धावा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण वाचवतोय. 2 धावा मिळत आहेत आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 28 ही धावसंख्या आहे. 28 धावसंख्येचा पाठलाग करताना गावदेव भरोडी हा संघ. आदित्य पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र ड्राईव्ह क्लास फटका, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार चौकार. भिवंडीचा दिल्लीला जाणार हलवून जा. सोनोई वडुनगर आणि गोरसई 2 संघामध्ये मॅच होईल. 2 षटके संपल्यानंतर टॉस होईल. आदित्य राईट आर्म. हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. अनपेक्षित बाउन्स आणि पंचांचा इशारा आहे वाईड बॉल. जेव्हा चेंडू एखादा अवाक्या बाहेरचा आणि पंच इशारा सुद्धा करतायत 1 फॉर दी ओव्हर, कारण यावेळेला पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलेला आहे. यानंतर अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर कदाचित वेगळी शिक्षा मिळू शकते गोलंदाजाला. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. चांगली सुरुवात आहे कारण समोर जे लक्ष आहे माफक लक्ष आहे. 28 धावांचं लक्ष आहे. धर्मेंद्र तांगडी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सिंगम ऑफ भिवंडी. वाट अ शॉट.
सरळ फेकून दिलेला आहे. पंचांचा काय इशारा येतो? कॅल्क्युलेटेड सिक्सर. अगदी अगदी हवालीवर गेला आणि चेंडूला फेकून दिलं. काय टायमिंग बघायला मिळाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये बऱ्याचशा वेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असतो. मिडॉन होता, अगदी मिडॉनच्या वरून हा फटका खेळला. 6 धावांसाठी षटकार. आदित्य पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन खरं तर खेळायचं होतं, टर्न करायचं होतं, मात्र चेंडू अनपेक्षित खाली राहिला. पंचांचा लेग बायचा इशारा. एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावाने धावसंख्या वाढते. 15 धावा. हळूहळू विजयाकडे वाटचाल करताना संघ दिसतोय, कारण 28 धावांचं जे लक्ष्य आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात. सोपं समीकरण आहे. हे षटक संपल्यानंतर आम्ही लगेच टॉस घेऊ. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. सोनोई वडुनोगर आणि त्याचबरोबर गोरसई ए या दोन्ही संघ कॅप्टननी तयार राहायचं आहे. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. खरं तर लो स्कोरिंग मॅच असताना अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करतात ना, धोकादायक असतं. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या झालेली 16-16. यावेळेला चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. डॉट चेंडू. रोशन गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. सातत्याने उजव्या एसटीच्या बाहेर मारा बघायला मिळतोय. लो स्कोरिंग मॅच मध्ये तुम्ही अशा प्रकारच्या धावा जेव्हा बहाल करतात, असं वाटतं की तुम्ही शरणांगती पकडता. कारण पाहू शकता आपण, कारण 28 धावांचं माफक लक्ष आहे आणि अशा प्रकारच्या धावा तुम्ही बहाल केलेल्या आहेत. आतापर्यंत 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. यावेळेला मात्र एक चांगला टर्न बघायला मिळाला. अगदी अगदी त्रिधारपट उडाली ती फलंदाजाची. डॉट चेंडू. धावसंख्या 17. 28 धावांचं लक्ष आहे, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एक चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र खूप चांगला चेंडू आहे. काय टर्न बघायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी आणि अधिकांश जास्तीत जास्त चेंडू जर आपण पाहतोय ते अगदी खाली राहताना आणि टर्न होताना पाहतोय आपण. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 17. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, नो डाऊट थोडेसे अवांतरच्या रूपाने धावा गेलेल्या आहेत, पण तो मात्र कुठल्याही प्रकारची संधी बॅटनं मोठे फटके खेळण्याची दिली. याला पुन्हा इथून खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू पॉइंटला जातोय. डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, तेव्हा 1 धाव मिळाली. धावसंख्या झाली 18, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. चौदा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. याला मात्र इनसाइड आउटचा फटका. चेंडू जाईल डीप कव्हर, सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 22. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 6 धावा.
यावेळेला मात्र अराउंड लेग त्रिफलाचित 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आपण टॉस घेऊया. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये रविकांत देवडीकर आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. इट्स अ बिग मॅच. रविकांत देवडीकर आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. हे कॉईन आहे. कॉलिंग कोण करणार आहे? सोनोई वडूनगर संघाचे कॅप्टन. त्यांचं म्हणणं आहे छापा आणि आलेला आहे छापा. रविकांत देवडीकर आपला आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा आपण मान्यवर कक्षामध्ये स्थान आपण व्हायचं. फारसं ओपिनिंग घेणार नाही कारण मॅच सुरू झालेली आहे. आपला निर्णय फक्त सांगायचा आहे. फिल्डिंग. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तर यानंतर जी मॅच होणार आहे ती सोनोई वडूनगर विरुद्ध गोरसई. सोनोई वडूनगर संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गोरसई संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघं जाऊया आपण मॅच पुढे पण दोघांना देऊया. ऑल दी बेस्ट. यावेळेला मात्र धावबाची शक्यता आहे. पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. तिसरे पंच या ठिकाणी टीव्ही पंच रिप्ले पाहतील आणि निर्णय देतील. इट्स आउट. OUT आउट. कारण आपण बघितलं बॅट अगदी हवेत होती तोपर्यंत मात्र स्टम्प्सला चेंडू लावलेला होता. न्यू बॅटर आकाश. गावदेव भरोडी संघाचा की मॅन. आकाश म्हटल्यानंतर गावदेव भरोडी संघाचा की मॅन आहे. यावर मात्र हुकचा फटका आणि आय थिंक मॅच फिनिश. विजयावर शिक्कामोर्तब करतोय. षटकार लगावतोय. आणि याचबरोबर गावदेवी भरोडी हा संघ विजय होते. अभिनंदन गावदेवी भरोडी आणि हार्डलक नक्षत्र चौदरपाडा. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आर्यन इज द मॅन ऑफ द मॅच. कारण लो स्कोरिंग मॅच होती. आर्यन याने खूप उत्कृष्ट गोलंदाजी केली. फक्त 1 धाव दिली आणि 3 विकेट घेतले. किफायती गोलंदाजी केली. आर्यन इज द मॅन ऑफ द मॅच. आर्यन आपण लगेच यायचंय. तसेच रविकांत देवलीकर आहेत त्यांनी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक दिले आर्यनसाठी. आर्यन आपण 500 रुपयावरती घेऊन जायचं आहे आणि ते पारितोषिक रविकांत देवलीकर त्यांच्या शुभ हस्ते देतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आर्यन आपण यायचंय. आर्यन एक युवा गोलंदाज काय कामगिरी केलेली आहे. जबरदस्त कामगिरी. फक्त 1 धाव दिली आणि महत्त्वपूर्ण 3 सफलता प्राप्त केल्या आणि तबलपास एस आमचे रविकांत देवडीकर सर्वप्रथम मेडल जे नैनाताई नितेश सांगडे यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर कॅप
जे आम्हाला विकास मुकादमांनी स्पॉन्सर केले आणि प्रवीणजी पाटील जे सुमित कुमार अँड कंपनी दिवेचे अध्यक्ष आहेत आणि स्वतः रविकांत देवळीकर यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. सो आर्यन, खूप खूप अभिनंदन आर्यन. कसं वाटलं, कारण जेव्हा चेंडू हातात सोपवला होता तेव्हा असं मनात आलं होतं की असं बेस्ट बॉलिंग फिगर होईल? होईल, कॉन्फिडन्स होता. आत्मविश्वास होता? हा होता. महत्त्वपूर्ण विजय आहेस, कोणासाठी समर्पित करणार आहेस? संघासाठी, आणखी कोणासाठी? कारण यंगस्टर आहेस म्हणून विचारतोय. संघासाठी. तर मित्रांनो, हा होता आर्यन गावदे भरोडी संघाचा, ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि विशेष म्हणजे फक्त 1 धाव दिली आणि 3 फलंदाज बाद केले आणि जो संघाचा विजय जो साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो वेलपेड आर्यन अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. तर वळूया आपण नेक्स्ट मॅचकडे. इट्स अ बिग मॅच, कारण दोन्हीही कंप्लीट टीम आहेत. कारण टेनिस पटलावर गोरसाई म्हटलं की फार मोठं नाव असतं आणि वडुनोगरचा संघसुद्धा अगदी मातब्बर संघ आहे, लढवय्या संघ आहे. सोनूआई वडुनोगर विरुद्ध गोरसाई असे 2 संघामधील मॅच आपण पाहणार आहोत. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये एक अलग अंदाज आहे, अलग माहोल आहे. कारण महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक ज्यांनी खरं तर सर्वाधिक स्पर्धेचं धावतं समालोचन केलेलं आहे. आय थिंक माझ्यापर्यंत आकडा जो आलेला आहे तो म्हणजे 1080 हा आकडा आलेला आहे आतापर्यंत. आणि वैशिष्ट्य म्हणजे 2 वेळा असं झालं आहे की सलग 100 सामन्यांचं समालोचन केलेलं आहे, सलग 2 वेळेला. आणि हा सुद्धा एक विक्रम आहे. आणि म्हणूनच लगेच आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल तो म्हणजे महाराष्ट्राचे नामवंत समालोचक, ठाणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ ठाणे, माझे परम मित्र सिद्दीकजी भावे. धन्यवाद डॉक्टर गवली सर. दोस्तों, ये वो आवाज़ थी, उनके पीछे भी कहा, अब भी कह रहा हूँ कि भले से मेरे से पहले वो कमेंट्री कर रहे थे, लेकिन भिवंडी सिटी क्रिकेट से जुड़े थे 2006 में आनंद प्रेरणा चषक और मेयर कप में. लेकिन एक बात है कि ऐसा नहीं कि उनकी आवाज़ पहले इंटरनेट से गई, बल्कि 350 से ज़्यादा टूर्नामेंट उनके साथ मैंने किए हैं. हमेशा इनकरेज किया, हमेशा मुझे कहा कि आप इंटरव्यू लीजिए, आप ये कीजिए, आप वो कीजिए. इसीलिए गाइडलाइंस के मामले में मैं हमेशा माइक से भी कहता हूँ कि मैं अपना उन्हें गुरु मानता हूँ. बैक टू क्रिकेट नाउ. स्वागत है आपका खासदार चषक 2025 में. आप तक लाए हैं 1 मैन शो विकी सेठ मात्रे और साथ ही साथ आज जीसीए में 7 मुकाबले खेले जाने हैं. ये मुकाबला तीसरा चल रहा है. इसके बाद चौथा मुकाबला रहेगा. उसके बाद विजेता ऊपर के 2 टकराएंगे, नीचे के 2 विजेता, और आखिर में एक टीम चोटी पे पहुंच जाएंगी. बैक टू क्रिकेट नाउ. वेलकम ऑल ऑफ यू. रिमाइंड यू द टॉस इज won by Vadunaugar and invite JB Sport Gorsaiye बैट फर्स्ट. निशांत पाटिल ने भी कमाल का रंग भरा. मनीष पाटिल भी 2 दिन थे. संदीप गावट आज थे.